घरात आज सकाळपासूनच एक विचित्र शांतता पसरली होती. ना मुलांच्या खेळण्याचा, हसण्याचा आवाज आणि नाही कुणाच्या बोलण्याचा आवाज. घरातले सगळेजण शांतपणे आपापल्या कामाला लागले होते. कारण स्पष्ट होतं, घराची मालकीण साधनाताईंचा राग. घरातल्या प्रत्येक सदस्याला त्यांचा स्वभाव चांगलाच माहीत होता. जर त्यांना राग आला, त्या चिडल्या, तर घरातला कुठलाही सदस्य त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत करत नसायचा. आज तर गोष्ट खूपच वाढली होती. त्याचं कारण होतं त्यांची धाकटी सून सीमा. सकाळ सकाळी किचनमध्ये एका छोट्याशा गोष्टीवरून वाद चालू होता आणि तो वाद कधी वाढत गेला कोणालाही समजलं नाही. साधनाताईंना राग या गोष्टीचा आला होता की त्यांच्या धाकट्या सुनेने त्यांना उलट उत्तर दिलं होतं. त्यांच्या मते आजपर्यंत त्यांच्या थोरल्या सुनेने मालतीने त्यांना उलट बोलायची हिंमत केली नव्हती. पण मालतीची गोष्ट वेगळी होती. ती तिच्या नवऱ्या मुलांसोबत दुसऱ्या शहरात राहत होती. वर्षातून मुश्किलीने 2-3 वेळा सासरी राहायला येत असायची आणि इथे त्यांची धाकटी सून होती. रोज रोज घरातल्या सगळ्या कामांचं ओझं बिचारा एकटीवर पडलेलं असायचं. सगळं कुटुंब असं एकत्र गोळा होण्यामागं कारण होतं मालती आणि राघवच्या थोरल्या मुलीचा साखरपुडा. त्याची तयारी खूप धुमधडाक्यात चालू होती. तिचा साखरपुडा 2 दिवसांनंतर होता. मुलगा या शहरात राहत होता. त्यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम बाहेर हॉलमध्ये न ठेवता मुलीच्या घरी ठेवण्यात आला होता. आज सकाळी सकाळी साधनाताईंची मुलगी नीता तिच्या नवऱ्यासोबत माहेरी आली होती. मालती आणि राघव पण त्यांच्या मुलांच्या सोबत त्यांच्या आईच्या घरी पोहोचले होते. सगळं घर आनंदानं भरलं होतं. पण साधनाताईंच्या रागाची सावली घराच्या आनंदाच्या वातावरणावर पसरली होती. बाहेर हॉलमध्ये बसून पाहुणे साखरपुड्याच्या कार्यक्रमाची चर्चा करत होते. सगळ्या बायका साड्या आणि दागदागिने यांबद्दल बोलत बसल्या होत्या आणि बिचारी सीमा एकटी किचनमधल्या कामात गुंतली होती. तिची नणंद नीता तिला अधूनमधून जाऊन किचनमधल्या कामात थोडीशी मदत करत होती. दोघींचं नातं नंदा भावजांचं कमी आणि मैत्रिणींसारखं जास्त होतं. पण तिच्या सासूचं स्पष्ट मत होतं की धाकट्या सुनेने घरातले सगळे काम करायला पाहिजे. थोरली सून तर कधीतरीच घरी येत असते, त्यामुळे तिला घरातले कुठलेही काम लावायचं नाही. त्यांच्या या असल्या जुन्या विचारांमुळेच तर सीमावर एकटीवर घरातल्या सगळ्या कामाचं ओझं पडलं होतं. नाश्ता तयार झाला तसा सीमा आणि नीताने सगळ्यांना नाश्ता द्यायला सुरुवात केली. सगळ्यांना नाश्ता देऊन झाल्यानंतर त्या दोघी स्वतः नाश्त्याच्या प्लेट घेऊन हॉलमध्ये येऊन बसल्या. सगळे लोक गप्पा मारत नाश्ता करत होते. तेवढ्यात तिची सासू सगळ्यांच्या समोर मोठ्या आवाजात म्हणाली, सुनबाई, नाश्ता ठीक बनला आहे. आता जाऊन दुपारच्या जेवणाची तयारी करायला घे. भाजी, चपाती, डाळ, भात बनवायला घे. कोशिंबीर बनवून फ्रीजमध्ये ठेवून दे. आणि हो, चपात्या गरम गरम करून सगळ्यांना वाढ. अगोदर करून ठेवू नकोस. आणि तुला जर कुठली गोळी घ्यायची असेल तर अगोदरच खाऊन घे. नाहीतर असं होऊ नये की बरोबर पाहुणे यायच्या वेळेला तू तुझं पोट पकडून बसशील. आणि तसंही तुझ्या आजारपणाचा काही भरोसा नाही, कधी पण येत असतो. सासूचं हे बोलणं ऐकून सीमाचा चेहरा पांढरा पडला. नाश्ता करता करता तिचा हात जागेवरच थांबला. ती शांतपणे उठून किचनमध्ये निघून गेली. नीताला आईचं बोलणं अजिबात आवडलं नाही. ती तिच्या आईला म्हणाली, आई, बोलताना जरा विचार करून बोलत जा. इथे दादा, माझा नवरा, सगळे पाहुणे बसले आहेत. त्या सगळ्यांच्या समोर तू वहिनीला असं कसं बोलू शकतेस? तिच्या आईनं तिला उत्तर दिलं, यात मी काय चुकीचं बोलले? जर उद्या ती कामाच्या वेळी पोट पकडून बसली तर पाहुण्यांचं काय होईल? त्यांचा पाहुणचार कोण करणार? थोरली सून तर बाहेरच असते. मग किचनमधलं काम कोण बघणार? धाकट्या सूनबाईला करायला लागणार ना? एवढं ऐकून तिथलं वातावरण अजूनच भारी झालं. सीमाचा नवरा नितीन हिंमत करून त्याच्या आईला म्हणाला, आई, आपण असं केलं तर? घरात कार्यक्रम आहे, तोपर्यंत जेवण करायला बाई लावली तर? सीमाची तब्येत आजकाल ठीक राहत नाही. बाई कामाला लावली तर तिच्यावरचं कामाचं ओझं जरा कमी होईल. मुलाचं बोलणं ऐकून साधनाताईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्या रागात म्हणाल्या, आजपर्यंत मला घरात कामवाली लावायची गरज पडली नाही. घरातले लोक सगळं सांभाळत असतात. 10-15 पाहुणे तर वाढणार आहेत. मग यासाठी कामवाली लावायची काय गरज आहे? आईचं बोलणं ऐकून नितीन गप्प बसला. पण त्यांची मुलगी नीता म्हणाली, आई, आजकाल तर प्रत्येक घरात कामात मदतीसाठी कुणाला ना कुणाला तरी ठेवलेलं असतं. म्हणजे घरातल्या बायकांना थोडासा आराम मिळेल. वहिनीवर एकटीवर एवढं कामाचं ओझं देणं योग्य नाही.
पण तिच्या आईने तिला पण झिडकारले आणि म्हणाल्या, तुझ्या सासरचे रीतिरिवाज तू माझ्या घरात आणू नकोस. इथे तेच होणार जे मी म्हणेन. असं म्हणत त्यांनी ती गोष्ट तिथेच संपवली. सूर्य डोक्यावर आला होता. घरात कामांची गडबड सुरू होती. कोण पाहुण्यांना फोन करून घरी येण्याचे निमंत्रण देत होतं, तर कोण साखरपुड्यासाठी लागणाऱ्या मिठाईवाल्याला ऑर्डर देत होतं. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. सीमा किचनमध्ये भाजी चिरत होती. भाजी चिरता चिरता तिचा हात जागेवरच थांबला. अचानक तिच्या पोटात जोरात दुखायला लागलं. सगळं अंग घामानं भिजलं. तिने हळूच भिंत पकडली. हा त्रास तिला प्रत्येक महिन्यात होत असायचा, पण या महिन्यात जरा जास्तच होत होता. तिच्या मनात आलं की कुणाला तरी सांगावं, पण पुढच्या क्षणी तिला सासूचे काही वेळापूर्वी बोललेले शब्द आठवले. त्यांनी मारलेला टोमणा आठवला. ती कुणालाही काही न सांगता शांतपणे हातातले काम करायला लागली. मग थकल्यामुळे थोडा वेळ तिच्या खोलीत आराम करायला गेली. इकडे हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की सीमा किचनमध्ये काम करत आहे, पण खूप वेळ किचनमध्ये काहीच हालचाल जाणवली नाही. म्हणून नीता हळू सीमाला बघायला किचनमध्ये गेली, तर ती तिथे नव्हती. म्हणून ती तिच्या खोलीत गेली. तिने बघितलं तर सीमा बेडवर झोपली होती. तिचा चेहरा पिवळा पडला होता. तिला असं बघून नीता घाबरून म्हणाली, वहिनी, हे काय झालं तुला? मी आईला जाऊन सांगू? सीमाने लगेच तिचा हात पकडला आणि म्हणाली, नको ताई, सासूबाईंना काही सांगू नका, नाहीतर त्या परत सगळ्यांच्या समोर मला बोलायला सुरुवात करतील. तुम्ही थोडा वेळ इथेच माझ्या बाजूला बसून राहा. नीता सीमाच्या जवळ बसली, पण तिच्या मनात आईबद्दल तिरस्कार वाढतच चालला होता. संध्याकाळपर्यंत जवळचे पाहुणे घरी यायला सुरुवात झाली. घरात अजूनच थोडी गर्दी वाढली. पाहुणे आणि आजूबाजूंचे लोक बसून साखरपुड्याची तयारी बघून त्याची प्रशंसा करत होते. यामध्ये कोणीतरी म्हणालं, अरे वा साधनाताई, तुमची धाकटी सून खूप कष्टाळू निघाली. सगळं एकटी सांभाळत आहे. थोरली सून तर बाहेर दुसऱ्या शहरात राहते, पण तुमची धाकटी सून तर घरची शान आहे, लक्ष्मी आहे. हे ऐकून साधनाताईंचा चेहरा गर्वाने चमकून उठला. ते ऐकून साधनाताई म्हणाल्या, हो, कधी कधी आळशीपणा करत असते. उद्या काही कामात चूक झाली तर सगळा दोष माझ्यावर येईल. त्यांचं बोलणं जमलेल्या सगळ्या पाहुण्यांनी चेष्टत उडवलं, पण त्या सगळ्यात बसलेला तिचा नवरा नितीन, त्याचं मन आईच्या बोलणं ऐकून उदास झालं. तो सगळ्यांच्या समोर काही बोलू शकला नाही, पण मनातल्या मनात त्याला खूप राग येत होता की त्याच्या बायकोच्या मेहनतीला पण त्याच्याही टोमण्यांमध्ये बदलत असायची. थोड्या वेळात आजूबाजूचे जवळचे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. तशी थोरली सून मालती हळू आवाजात सासूला म्हणाली, सासूबाई, लोक तर घरच्या धाकट्या सुनेची प्रशंसा करत होते. तुम्ही पण लोकांच्या समोर सीमाची प्रशंसा करायला हवी होती. टोमणे मारल्यामुळे तिचं मन अजूनच तुटेल, ती अजूनच नाराज होईल. थोरले सुनेचं बोलणं ऐकून साधनाताई तिखट स्वरात म्हणाल्या, तू गप्प बस सूनबाई, तू तर वर्षातून 1-2 वेळा इथे येतेस. घरातले काम कोण करते हे मला माहीत आहे. धाकट्या सुनबाईलाच घरातले काम तर करायला लागणारच. सासूचं बोलणं ऐकून मालती अजून काही बोलली नाही, पण तिच्या मनात पण राग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या कामाला लवकर सुरुवात झाली. मांडव घालणारे घरी आले, मिठाई करणारे आले. पाहुणे पण हळूहळू यायला सुरुवात झाली. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते, पण किचनमध्ये अजून पण ती जुनी परंपरा चालू होती. किचनमधल्या सगळ्या कामाचे ओझे फक्त धाकट्या सुनेवर सीमावर पडलं होतं. सीमाने कसा तरी नाश्ता तयार केला आणि सगळ्यांना द्यायला लागली, पण यावेळी तिची तब्येत एवढी बिघडली होती की प्लेट उचलताना तिचे हात थरथर कापत होते. नीताने बघितलं तशी ती लगेच तिच्या मदतीला पळत आली. मालती पण तिला मदत करायला पुढे यायला लागली. ते बघून साधनाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, हातातले काम नीट का करत नाहीस? नाश्त्याची प्लेट कोणाच्या अंगावर सांडली असती तर माझं नाक सगळ्यांच्या समोर कापलं गेलं असतं. सुना, घराची इज्जत असतात आणि तू आहेस की बघाव तेव्हा आजारी पडलेली असतेस. आत्तापर्यंत सीमा सगळं शांत बसून ऐकून घेत होती, पण आज सगळ्या पाहुण्यांच्या, आजूबाजूंच्या लोकांच्या आणि तिच्या नवऱ्यासमोर तिचा अपमान तिच्या सासूने केला होता. हे ऐकून तिचा चेहरा रागाने लाल झाला. डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने प्लेट टेबलवर ठेवली आणि सरळ तिच्या सासूकडे बघत म्हणाली, सासूबाई,
मी कधीच कामासाठी तुम्हाला नाही बोलले नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही असा माझा प्रत्येकांच्या समोर अपमान करून मला मान खाली घालायला लावाल. मी पण माणूस आहे. माझं पण वय वाढत चाललं आहे. आज मी 40शी पार केली आहे. माझ्या शरीरात पण बदल व्हायला लागले आहेत. पोटात दुखत असतं. कितीतरी दिवस अंगावरून जायचं कमी येत नाही. हातपाय सुन्न पडतात. तरी पण मी कुठलीही तक्रार न करता सगळी कामं करत असते. का? तुम्ही कधी या परिस्थितीतून गेला नाही का? सीमाच्या बोलण्याने हॉलमध्ये भयान शांतता पसरली. कधी कुणी विचारसुद्धा केला नव्हता की नेहमी गप्प बसून सगळं सहन करणारी सीमा अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर बोलेल. तिच्या नवऱ्याने नितीनने पुढे येऊन सीमाचा हात पकडला आणि म्हणाला, आई, मी तुला बोललो होतो की काही दिवस घरातल्या कामात मदत करायला कोणाला तरी ठेवूया, पण तू माझं बोलणं ऐकलंच नाहीस. आज बघितलेस का काय अवस्था झाली आहे. मालती पण सीमाचे समर्थन करत म्हणाली, सासूबाई, वेळ आता बदलली आहे. घरात कामाला बाई ठेवणं कुठली लाजिरवाणी गोष्ट नाही. यामुळे घरच्या सुनांचं कामांचं ओझं कमी होतं आणि त्या पण कुटुंबासोबत आनंद साजरा करू शकतील. नीता पण आईला बोलण्यापासून मागं राहिली नाही. ती म्हणाली, आई, मी वहिनीची अवस्था रोज बघत आहे. आता बस कर. नातेवाईक काय बोलतील हा विचार करायच्या अगोदर आपल्या घरातल्या बाईचा त्रास समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यांचं बोलणं ऐकून साधनाताई रागाने लाल झाल्या आणि म्हणाल्या, म्हणजे आता तुम्ही सगळे मिळून मला अक्कल शिकवणार की घर कसं चालवायचं असतं? मी एकटीने एवढी वर्ष घर सांभाळलं आहे. तुम्हा लोकांना माझ्या त्यागाची काहीच किंमत नाही. राघव, जो आत्तापर्यंत सगळ्यांचं बोलणं गप्प बसून ऐकत होता, तो पण गंभीर होऊन म्हणाला, आई, तू खरंच आमच्यासाठी त्याग केला आहेस आणि त्यासाठी आम्ही सगळे तुझे आभारी आहोत. पण आई, आता काळ बदलला आहे. त्यागाच्या नावाखाली आपण घरच्या सुनांवर कामाचं ओझं नाही देऊ शकत. जर तुला घराचे भले व्हावे असं वाटत असेल तर थोडीशी सुनांना मोकळी द्यायला हवी. वेळेसोबत बदलणं खूप गरजेचं असतं. साधना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या कुणाला अजून काही बोलल्या नाहीत आणि त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्या दिवशी सगळा दिवस घरातलं वातावरण तणावग्रस्त राहिलं. पाहुणे एकमेकांच्या कानात कुजबूज करत होते की घरातल्या सुनेवर कामाचे किती ओझं आहे. नितीनने त्यावेळी मनाशी पक्क केलं की आता इथून पुढे घरची ही पद्धत बंद करणार. त्या दिवशी त्याने जेवण बनवणारी बाई घरात कामाला लावली. सीमा तिच्या खोलीत बसली होती. तिला असं वाटत होतं की सगळ्यांच्या समोर सासूबाईंना बोलून तिने खूप मोठी चूक केली आहे. तिला तिच्या वागण्यावर स्वतःचाच खूप राग येत होता. पण नितीनने तिचा हात पकडला आणि म्हणाला, सीमा, तू बरोबर केलं आहेस. जर आज तू गप्प बसली असतीस तर आईला कधीच समजलं नसतं की तू किती त्रास सहन करत आहेस. नवऱ्याचं बोलणं ऐकून सीमा रडायला लागली. दुसऱ्या दिवशी घरात थोडीशी लगबग चालू होती. मांडव घातल्यावर एक नवीन आवाज कानावर पडला. नमस्कार, मी कमला. मी घरातलं काम करायला आले आहे. तिचा आवाज ऐकून नितीन बाहेर गेला आणि तिला घरात घेऊन आला आणि म्हणाला, आई, ही कमला आहे. मी तिला 4-5 दिवसांसाठी घरातले काम करायला सांगितलं आहे. किचनमधल्या कामात ती मदत करेल. साधनाताई दारातच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अगोदर तर राग दिसला, पण काल झालेला वाद आठवून आणि पाहुण्यांना बघून त्या काहीच बोलल्या नाहीत. रागात नजर फिरवली. कमलाने घरात येताच काम करायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर किचनमधून भांड्यांचा आवाज आणि भाजीचा सुगंध घरभर पसरला होता. सीमा आता फक्त किचनमध्ये लक्ष ठेवत होती. दुपारपर्यंत अजून पाहुणे घरी आले. हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात कोणतरी म्हणालं, साधनाताई, तुम्ही हे छान केलं. घरात कामवाली बाई ठेवली. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं ओझं कुठल्या एका सुनेवर घालणं योग्य नाही. दुसरी पाहुणी हसून म्हणाली, आता सुना पण आरामात थोडासा एन्जॉय करतील. शेवटी घरातल्या मुलीचा साखरपुडा आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून तो एन्जॉय करायला पाहिजे. हे सगळं बोलणं साधना त्यांच्या कानावर पडत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर बाहेरून तर हसू दिसत होतं, पण मनातल्या मनात कुठेतरी जखम झाली होती. संध्याकाळी जेव्हा सगळ्या बायका एकत्र बसल्या होत्या तेव्हा मालती हळूच सीमाचा हात पकडून म्हणाली, बघितलं का सीमा, तुझ्या मेहनतीचा परिणाम दिसून यायला लागला. जर तू काल आवाज उठवला नसतास तर आज हा बदल बघायला मिळाला नसता. सीमा हळूच हसली आणि म्हणाली, जाऊबाई,
मी मनात असून पण बोलले नसते. पण काल माझ्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. नीता पण तिच्या बाजूने म्हणाली. आईला पण आता हळूहळू कळायला हवे. ती ज्या काळात जगत होती त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण आता वेळ बदलली आहे. हे ऐकून आजूबाजूला बसलेल्या बायकांनी पण त्यात होला हो दिला. सीमाच्या मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं. त्यावेळी सीमाची मुलगी आणि मालतीचा मुलगा खेळत खेळत आत आले. पूजा निरागसपणे म्हणाली, आई, आज तरी तू आमच्यासोबत खेळ ना. आता तर कामवाली पण आली आहे. तू तर बघावं तेव्हा किचनमध्ये काम करत असतेस. मुलीचं बोलणं ऐकून सीमाचे डोळे पाण्याने भरून आले. मुलांच्या समोर डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, हो बाळा, आज मी तुमच्यासोबत राहणार आहे. मुलीचं हे निरागस बोलणं तिच्या आजीने पण ऐकलं. त्यांच्या मनाला कुठेतरी हे बोलणं थोडंसं टोचलं. रात्री सगळे लोक जेवले होते. जेवण करून सगळे गप्पा मारत होते आणि मुलं खेळण्यात मग्न होती. तेव्हा साधनाताई एकट्या अंगणात बसल्या होत्या. त्यांना आठवायला लागलं की त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी एकटीने हे घर कसं सांभाळलं होतं. त्यावेळी त्यांना मदत करणारं कोणीही नव्हतं. त्यामुळे बहुतेक त्यांनी हे मानलं होतं की बायकांचं काम असतं सगळं सहन करणं. पण आज जेव्हा स्वतःच्या सुनांना आणि मुलीला बोलताना ऐकलं, मुलांचं निरागस बोलणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या मनात पहिल्यांदा प्रश्न आला की खरंच त्या गरजेपेक्षा जास्त कठोर आणि निर्दयी बनल्या होत्या. काही वेळानंतर नितीन त्यांच्या जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. जर तू घरात जरा मोकळीक दिलीस तर घर अजूनच खुश आणि आनंदी राहील. तूच तर बोलत असतेस की घरातल्या बायका घरचा पाया असतात. जर घराचा पायाच ठिसूळ झाला तर त्यावर घर तरी कधीपर्यंत उभं राहणार. त्याच्या आईने त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं, पण उत्तर दिलं नाही आणि मान खाली घातली. 2 दिवसांच्या धावपळीनंतर तो साखरपुड्याचा दिवस आला. सकाळपासून घरात गोंधळ चालू होता. कमलाने किचन सांभाळलं होतं. यावेळी सीमाला थोडंफार काम बघायला लागलं होतं. मालती पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. नीता घरची सजावट बघत होती. राघव आणि नितीन बाहेर पाहुण्यांचे स्वागत करत होते. सीमाला आज पहिल्यांदाही जाणवलं की एवढ्या वर्षात ती आज घरच्या कार्यक्रमात न थकता सगळ्यांशी हसत बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर चमक होती, तेज होतं, जे तिच्या सासूने कितीतरी वर्ष बघितलं नव्हतं. संध्याकाळी साखरपुड्याच्या विधी सुरू होत्या. तेव्हा पाहुणे परत म्हणाले, वा साधनाताई, यावेळी सगळं किती छान आणि व्यवस्थितपणे पार पडलं आहे. खरं सांगायचं तर तुमच्या दोन्ही सुना खूप नशीबवान आहेत की एवढं समजूतदार कुटुंब त्यांना मिळालं आहे. सीमाच्या कानावर हे शब्द पडले तशी ती चकित झाली, कारण आजपर्यंत तिला फक्त टोमणे ऐकायला मिळत होते. पण आज पहिल्यांदा तिच्या मेहनतीचं कौतुक सगळ्यांच्या समोर झालं होतं. तिची सासू बाजूला शांत उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं, पण मनात कुठे ना कुठे याची जाणीव झाली होती की हे सगळं तेव्हा शक्य झालं जेव्हा त्यांनी त्यांचा हट्ट सोडला आणि घरात मदत करायला कामवाली लावण्याची परवानगी दिली. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे एकत्र बसले होते. आज घरातलं वातावरण खूप छान आनंदाचं होतं. तेवढ्या साधनाताई सगळ्यांना चकित करत म्हणाल्या, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजपर्यंत हे घर मी माझ्या मनाप्रमाणे चालवलं होतं, पण आता मी हे मान्य करते की वेळ बदलली आहे. मी गरजेपेक्षा जास्त कठोर झाले होते, खास करून धाकट्या सुनबाईसोबत. मी तिला खूप काही सहन करायला मजबूर केलं होतं. पण आता मला समजलं आहे की धाकट्या सुनबाईचं वय वाढत चाललं आहे आणि तिला पण खुश राहण्याचा हक्क आहे. असं बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पुढे येऊन सीमाचा हात पकडला आणि म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. बहुतेक मी तुझं दुःख, त्रास कधी समजू शकले नाही. हे ऐकून सीमा रडायला लागली. ती हात जोडून म्हणाली, सासूबाई, तुम्ही जे काही केलं ते या घरासाठी आणि आमच्या चांगल्यासाठीच केलं. पण आज तुम्ही माझा मनापासून स्वीकार केला, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे बघून घरातल्या सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांचा जावई वातावरण हलके करण्यासाठी हसून म्हणाला, आता हे घर खरंच स्वर्ग बनलं आहे, जिथं आई, सून आणि मुलं एकमेकांची काळजी करतील. सगळे आनंदाने हसायला लागले. सगळे पाहुणे गेल्यानंतर घर पहिल्यासारखं मोकळं झालं. साधनाताई महत्त्वाची कामं स्वतः करायच्या आणि उरलेली कामं वाटून द्यायच्या. त्यांनी हे पण ठरवलं की जेव्हा कधी घरात मोठा कार्यक्रम असेल तेव्हा काम करायला कामवाली लावायची. सीमा आता आत्मविश्वासी बनली होती. नंदा भावजांचं नातं अजूनच घट्ट बनलं होतं. साधनाताई मनातल्या मनात म्हणाल्या,
खरंच वेळेसोबत स्वतःला बदलणं ही सगळ्यात मोठी समजदारी आहे. सून थोरली असो किंवा धाकटी, वय सगळ्यांचीच वाढत असतात. अशा पद्धतीने जिथे एका सासूने त्यांचे विचार बदलले, सुनेने स्वतःसाठी आवाज उचलला, त्यामुळे सगळे कुटुंब अजूनच मजबूत झाले.